इंटरेस्टिंग आणि डिफरंट जरा ब्लॉग करतोय. एक बाप्पा आहे, त्यांना आपण ठेवणाऱ्या हॉटस्पॉटवर थंडगार पाणी आहे. थंडगार पाण्यामध्ये आपण पहिला माझं थोड बायला माहिती ऑलरेडी. स्माइल करा मस्त आधी. सुरू करतोय नवीन ब्लॉग आपण काहीतरी वेगळं. हा काय तर हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण एक इंटरेस्टिंग आणि एक डिफरंट जरा ब्लॉग करतोय आणि खूप मजा येणार तुम्हाला हे बघताना. तुम्ही बघताय ही तयारी. तर आज आपण आपल्या पॅरेंट्स, जे आपले पॅरेंट्स आहेत, आई बाप्पा आहेत, त्यांना आपण ठेवणाऱ्या हॉटस्पॉट वरती. आणि बाय आणि मी बाय हात लावायला थंडगार पाणी आहे. थंडगार पाण्यामध्ये कळतंय का काय करायचं माहितीये काय? बुडणार. तर ऍक्च्युली असा ब्लॉग आहे की आई बाप्पांना आम्ही क्वेश्चन्स काढलेत खूप सारे. तर ते क्वेश्चन्स आम्ही विचारणार आणि त्यानंतर त्या क्वेश्चनचा आन्सर त्यांना राईट द्यायचंय, ऑनेस्ट द्यायचंय. आणि जर त्यांनी त्या आन्सर ऑनेस्ट नाही दिलं तर त्यांना पण डेअर आहे. हा रूल आहे एक. बड़ा हरामी हो बेटा. चलो पप्पांनी डुलकी मारली अशी एक. हा तर आम्ही आई बाप्पांसाठी काही क्वेश्चन्स काढलेत खूप सारे, आणि वियर्ड आहेत, थोडे मस्त आहेत, थोडे नॉटी आहेत. तर असे काय खूप सारे क्वेश्चन्स काढलेत. तर त्यांना त्या क्वेश्चनचं आन्सर द्यायचंय आमच्यापैकी एकच असं. तर ते आन्सर ज्याला म्हणजे ते निवडतील त्याने हे पाण्यात डोकं, थंडगार पाण्यात आपण पहिला माझं थोड बायला माहिती ऑलरेडी. असं आम्ही जाणार आहे. तर असा क्वेश्चन. आणि माहिती आहे काय माहितीये तर या पाण्यामध्ये आम्ही दोघांपैकी एक कोणतरी डोकं बुडवणार असा मला क्वेश्चन आन्सरचा गेम आहे. आणि आई बाप्पांनी जर आन्सर नीट नाही दिलं तर त्यांच्यासाठी पण डेअर आहे. तर आज रूल्स होणार आहेत रिव्हर्स. मजा येणार तुम्हाला. मुलं विचारणार त्यांना क्वेश्चन्स आणि पॅरेंट्स फसणार आहेत मित्रांनो. दरवेळीप्रमाणे उलट असतं. दरवेळी पॅरेंट्स आपल्याला क्वेश्चन विचारणार आणि आपण फसतो, बरोबर. यावेळी उलट होणार आहे. तर चला चालू करूया. प्लीज हा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. तुम्हाला खरंच खूप धमाल येईल. आणि हा गेम तुम्ही तुमच्या कझन सोबत, तुमच्या सिबलिंग सोबत खेळू शकता. खूप सारे सिक्रेट रिव्हील होणार, जे बायचे, माझे किंवा त्यांच्याकडे जे आहे, जे आज जी पेटी आहे आपली, ती पेटी आज होणार आहे. बाप्पा कळतंय तुम्हाला काय बोलतंय? ऍक्च्युली बाप्पाने आली झोप, पण बिचारे आमच्यासाठी ब्लॉग करतात आहे, म्हणजे माझ्यासाठी. पण आई रेडी आहे फुल ऑन. तर आम्ही रेडी आहोत. तुम्ही रेडी आहात? येस. हो 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 हो. तर चालू आहेत आणि खूप सारे सिक्रेट रिव्हील. लास्ट पर्यंत नक्की बघा हा ब्लॉग, तुम्हाला खूप मजा येईल. चला तर मग चालू करूया गेम. फर्स्ट क्वेश्चन. लहानपणी सर्वात जास्त त्रास कोणी दिला? काय तू समोरच बघ. आई बाप्पा तुम्ही बोला आता. चला हात ठेवा. बोला हात ठेवा. पप्पाने तुला ठेवलाय, पप्पाने तुला ठेवलाय. बाय आई, तू पण बोल. अरे मी वाचलो आई, वाचलोय. थंडगार पाणी घे. हे बघ असं ठेवलंय ना, हळूच बुडव, पण गेलं पाहिजे. बाय बाय. नीट बाय. नीट पूर्ण बुडव पूर्ण. येस. बस. तर आई बोल आता. काय बायच आता बोला. रडायची भरपूर पहिला लहानपणी. खूप लहान आहे तर रडणार ना. लहानपण थोडे पण 3 महिने तरी पूर्णच रडायची. पूर्ण रडायची. आणि मी तू नाही एवढा मी नाही रडत. वर्षभर रडलाच नाही, डायरेक्ट हसत मी असं रडायचं. मग भूक लागली काय रडायचं. पप्पा तुम्ही पण हा मी त्याला कॅडबरी नेऊन द्यायचो 10 नंबर. संजय ठीक आहे, रडा. त्याला मी मारायचो, रडायचं नाही. बायला मारायचं, खूप मारलं. खूप पण ऐकतच नाही तर.
ऐकतच नाही. अरे म्हणजे नुसती किती हो, हो, हो. रडायची ना. हे सांगतं, तिला हे करा काय पाण्यात ठेवा. पाण्यात का ठेवणार तर रडत राहायचं रडत. नुसतं रडत बाय भरलं तरी रडत रडत. म्हणजे रात्रंदिवस रडतच राहायची. म्हणजे सकाळची रात्री पण रडायचं आणि तुम्हाला ही द्यायची आई आणि काय बोलायची ती सांगायची हिला जरा पाण्यामध्ये घालून दे, हे पाण्याला जरा हलवा जरा एक वस्तू. हा. अरे काय रडत रडत बरं तूच कर तिकडे. आणि तू आई त्यांना द्यायची अशी कंटाळा आला की हा मी खाली जायची ना कपडे कपडे धुवायला. धुवायला. मग मग तेव्हा सांगायची पडली बिडली कुठे पाण्यातून तर मग हिला बघायला येणार. आणि तुम्ही काय धोपटायची अशी तिला हो सगळं ते तर बायचा झालेला आहे थंडगार पाण्यामध्ये पहिलं स्वागत. तर बाय कसं वाटतं थंडगार पाण्यामध्ये थंड थंडगार थंडगार. गरमीमध्ये थंड पाणी. तर बायने लहानपणी त्रास दिलाय मी असं ऐकलंय. मी होतो पण मी एवढा त्रास दिलाय बायने खूप दिला असं ऐकलंय. हा पण आता शांत झाली ती. बाय तुला काय बोलायचंय काय नाही आता शांत आला आईने कव्हर केलं. आता शांत झाली आता चांगली झाली लहानपणी हे होत. हा विचार आता बुडवून झाले आणि बोलताय नाही रे बाई, घे आताच आहे. सेकंड क्वेश्चन. आमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त राग कोणाला येतो आणि तो पण फट करू. हा चिडतो. मला वाटलेलं बाबा बोला बाबा तुम्ही काय तू बोल मी बोल. नाही 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 बाबा तुम्ही बोला बाबा काय वाटतं. जरा काय नाही, नाही, बोललं नाही. शांत नाही घेत लगेच चिडतो. चिडतो मग मी जा हा चल जातो मी. आपण एक काम करूया आधी माझं विसर्जन करतो मी त्यानंतर हे सांगतील तुम्हाला काय होतं आणि काय नाही. जर आधी विसर्जन करतो रे देवा बाय. पुन्हा बुडवायचंय. ए पुरा माझं कसं बुडवलं आहे बघ बुडू काय तिघ राहता बायचा मी कोण नाही ना. बाज बुडव तू आता. नाही नाही बुडवा तिघ पण बुडवा 1 2 3 हळू. बुडाव. काय बाबा मी चालेल ते मस्त नाही नंतर ते नाही एवढं नाही बुडावलं. मस्त आहे मस्त आहे काय आई हे बघ एवढं नाही बुडवलं गरमीत थंड. तर मस्त वाटलं ना. हा आई बाप्पा सांगतील. आई बाप्पा सांगा काय राग येतो कसला राग येतो. तू आई पप्पा तुम्ही सांगा पहिले. काय बोलला तर लगेच चिडतो. हा आणि कुठली रागाची एक गोष्ट सांगा एक कुठली अशी झालेली आतापर्यंत वेगळी गोष्ट म्हणजे एकदम रागाची जेव्हा मी असं काय केलंय गेलोय कुठे बाहेर किंवा असं काहीतरी तुला आठवते ना बाय बोलू शकते बोला. हा एक गोष्ट आहे की गावी गेल्यावर त्याला बोललो बाहेर जाऊ नको कुठे हा. कुठे कुठे की पप्पांनी समजवलं की लगेच तापतो की हा कशाला राहायचं नाही कशाला बाहेर? मुलं आता ते मुलं बाकीचे मुलं राहतात आपण आम्हाला पाठवत नाही असं बोलायचं. अरे मग ते काय परत असं कुठली पण गोष्ट असं परत बाय तू दगड मारलेले ते नको. सांग 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 ते नंतर मध्ये येतं खूप बाबा रील एवढे आहेत ना रे देवा सिक्रेट परत अजून काय ते सांगायला गेलं. लादी पुसताना हा एकदा लादी पुसताना तिकडे काय बोल ना. केलं ह्याने लादी मी लादी पुसत होती आणि ह्याचं असं होतं किती वेळ काहीतरी राग आलेला किती त्याला वेळ लादी कुठल्या तरी पुसते. गोष्टीचा. आणि हा नाचत होता इकडे तिकडे इकडून असं. तिकडून आणि लादी पुसताना मला असं कोण आलं मध्ये की राग येतो तर ह्याला मी बोलली काहीतरी असंच आर्ग्युमेंट झाली दोघांची तर ह्याने तो टप जो होता तो पूर्ण वरती टाकला. सगळा पाण्याचा चिखल. भरलेला वेदू, असं केलं ह्याने. Normal असा याचा आहे. राग आहे म्हणजे लादी पुसून झालेली माझी तरी पण त्याने परत पुसायला लावलं. एवढं नाही स्वीट आहे मी श्वेताला विचारा. नाही नाही श्वेता स्वीट स्वीट आहे की पण नाही तेवढा रागिष्ट पण आहे. म्हणजे तेवढा शांत पण आहे स्वभाव तेवढा राग पण करतो असं पण. आणि त्याला तेवढी माया तुझ्या आहे. कव्हर मध्ये कव्हर आले नाही मी बोलतो तो आई तुला तुझ्यावर काय किस्सा आहे असा मी राग आलेला एकदम माझ्यावर काय येत नाही असं कधी राग असा मी कधी चिडलोय असा तसा चिडतो आता मध्ये मध्ये काय बोललं तर. परवाची गोष्ट आहे हा? असं चिडतो मध्ये मध्ये बोलला काय चिडतो आणि परत बोलायला येतो. हा पण आहे खरं ते खरं हा. आहे चिड आहे माझं नॉर्मल आहे माझ्या लगेच चेहऱ्यावरती राग दिसतो आणि तो राग येतो आणि लगेच तो शांत नंतर होतो. शांत होतो. 5 मिनिटामध्ये शांत होतो तो पण जेव्हा नंतर त्या परत समोर तो समजावतो आपल्याला हा, सगळं. समोर कोण असेल तर तेव्हा काय बोलू आता सॉरी त्याच्याबद्दल हा? चला मग सगळ्यात जास्त शॉपिंग कोण करतं पैसे कोण जास्त बाय बाय बाय. सीधी बात
नो बकवास. काय कपडे भरपूर घेते आणणार आणि गपचूप सोडून. आधीच सुरू केलं होतं त्यांनी. एक एक मग घालत बसणार एक एक थांब तिला आई आधी बुडवू दे, आधी बुडवू दे, नंतर सांगा तुम्ही जे सांगायचं ते. बाय. सेकंड विसर्जन जरा कर. आम्हाला पण सगळ्यांना आणते. अगं थांब. मग बुडव की नको? सुरू करतो. हो थांबा, तुम्ही काय बोलता तिला? चला उडवू. उडव. चला लिपस्टिक गेले व्हायची. चला बोला काय. दादरला जाते शॉपिंग करायला. हा. काय काय घेऊन येते कपडे असे आणि रोज नवीन नवीन रोज दररोज ना नाही. पगार झाला म्हणजे काय? काय असं सण असेल तर घेऊन येते. पण मग तिचे कपडे जास्त आहेत की माझे कपडे जास्त आहेत? ह्याचे तुझे जास्त तुझे आहे. जास्त. मग मी शॉपिंग जास्त करतो ना. हा. अरे पण तू तिकडे गेला आम्हाला काय माहिती पडतं? तुला सुटलं लागतात कपडे. मग तिला मला घालत नाही. तिला लागतात ते. तिला पण लागतात ना. पण ते परमनंट किती कपडे कपाळ भरलेला तरी कपडे आणि नवीन नवीन. एवढे कपडे आणते. मग बाय जरा कमी करा. तुम्हीच बोललात घेत जा कपडे. अरे घेत ती नाही बोलते ना. ठेवून काय ठेवून करायचंय घालायचे. घालायचे कपडे. बरोबर आहे तिचं. पण ह्याच्यामध्ये बाय, कारण की मी गपचूप कपडे आणतो आणि गपचूप कपडे त्याचे टॅग काढून आतमध्ये टाकून देतो. आणि माझं कपाट बघा तसं गच्चमडीत भरलेलं आहे पूर्ण. आणि बायचं कपाट एकदम सुंदर आणि वेदूचं कपाट त्याच्याहून सुंदर. वेदू लावतो मधी मधी. वेदूचं. तर असा हा बायने सेकंड विसर्जन केलेलं आहे आपलं तोंडाचं. सर्वात जास्त लहानपणी खेळणी कोणाकडे असायची आणि कोणी खेळणी घेतली आणि कोणी ते बोलत ना खेळण्यांचा पूर्ण जग तयार केलेला कोणा दोघांपैकी कोणाचा बाय. हा बाय. हे, तू पण हा हा याने पण गाड्या भरपूर घेतलेल्या. काय नाही काय गाड्या किती असायची एवढी खेळणी. मी एवढी खेळणी घेतली हा लहानपणी. लहानपणी. आणि बाबा तुमचं काय पाहायचं? बाहेर तू खेळणे भरपूर केले गाड्या घर बनवायचं. पण मग दोघांपैकी कोणाचं आहे? हा दोघांपैकी कोण जास्त कोण? तुम्ही जास्त सांग. बाय. अरे आई आली, आई आली तिकडे. आई खरं तिच्या होत्या की माझ्या होत्या? तुझी पण होती तिची पण होता. हा माझी अजून पण आहेत तिची खेळणी. अजून अजून आहेत आहे ना. तुझी झाली फेकली. म्हणजे याने किती आणि तुला गाड्या जास्त गाड्या नवीन नवीन गाड्या यायला पाहिजे होत्या शोक जास्त होतो गाड्या. गाड्यांचा. तर बाय. दोघांची पण होती जरा. नाही 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 नाही. ते लोक काय बोलले की ते लोक बोलले की तुझी जास्त होती. असं नाही. तू मी सांगतो काय जास्त होती ते ठेव. एक आधी बुडव. अरे बुडव पा बुडवा आई बुडवा आई ये. काय पहिलंही बैल आहे बैल आहे. तर मी मला बाय पुसते तू. मी आता आठवड्यावर पाणी नाही पिणार. लहानपणी माझ्याकडे जी गाड्या आणि होत्या खेळणी नाही माझ्याकडे ज्या गाड्या होत्या ज्या हे सगळं होतं ते सगळं थोडा मी मोठा आलो 2 वर्ष. तर ती खेळणी जी होती ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या बायला जायच्या. आणि ते आई बायने तोडल्यात की नाही माझ्या सांग गाड्या बिड्या किती गाडी तोडली खूप. बायने आपटली होती गाडी तुझी. किती काय काय बायने केलंय माझं. म्हणजे एवढं काय काय मला आठवत आहे. एकदा तर हे आणलेलं ना काय ते होतं दुसरं बघ ते तोडूनच टाकलेलं ना. हा. रेसिपी असं वाजवायचं ते छोट कुठलं काहीतरी होतं ते. काय आठवत नाही पण मला आठवत नाही. म्हणून बायची खेळणी खूप जास्त आहेत आणि माझी खेळणी म्हणजे माझ्या गाड्याने खूप कमी होत्या बिकॉज अर्ध्या गाड्या माझ्या तिला गेलेल्या आणि तिने तोडल्यात माझ्यासमोर त्याची चाकं बिकं तोडली आहेत आणि मी बघायचो ओ हो हिला का दिला मी असं वाटायचं मला. लिटरली एवढे सीन्स आहेत ना आपा. आणि डेंजर म्हणजे तिने तोडल्यात गाड्या माझ्या. तोडले तू कोणी फेकून द्यायचे डायरेक्ट. डायरेक्ट विकून द्यायची. तर बायने 3दा विसर्जन केलं ना बाय. बायचा चेहरा एकदम लकलकी वाटतोय. म्हणजे रोज ना काय करूया माहिती आपण असं ठेवूया आणि बाय आले की बुडूया बायला डायरेक्ट रोज. गोरी झाली मी गोरी. हो गौरी. हा गोरी. पुढचा क्वेश्चन स्टार्ट करूया. रेडी आहात तुम्ही लोक? हो. हा खरं. हा जर नीट आन्सर नाही दिलं खरं आन्सर. हा. हा खरं खरं द्यायचं आणि त्याचा किस्सा पण सांगायचा की हा. तुमच्यावर का आम्ही असे आहोत. हा तर पुढचा क्वेश्चन असा आहे की सर्वात जास्त जिद्दी कोण आहे? जिद्द म्हणजे जिद्दी बाय- म्हणजे जिद्दी असं म्हणजे ही मला पाहिजे हट्टी आणि ते हट्टी सगळं. हट्टी. हट्टी. हा म्हणजे ती गोष्ट पाहिजेच मला असं. हट्टी हट्टी. कळलं मला. हट्टी कोण आहे सर्वात जास्त? हट्टी म्हणजे बाय म्हणते मला घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. मग ते लहानपण एक सांगा मला काय झालं काय झालं. घ्यायला सांगितलं काय घ्यायला तुम्हाला? सांगितलं? काय म्हणजे काय बाबा काहीतरी एक काहीतरी दुसरी खेळणी घ्या काहीतरी गाडी घ्या कुठचे काय हो कुठची वस्ती चॉकलेट घ्या कुठे काय घ्या
घ्यायचं मी घ्यायचंच. घ्यायचंच आणि त्या दुकानावर हटायची नाही. मला ते पाहिजेच. ओके. आणि आई तुझं काय मानणं माझ्याबद्दल? तू मला बोललीस तुला पण कॅडबरी वही होती, कुठे शाळेत जाताना सोडायला गेलो काय तिथेच बसून राहायचं ना. तिथेच बसून. हा मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. असा लोळायचो मी. चिंच विंच पाहिजे. बरं, तुझ्या म्हणण्याने मी जिद्दी आहे. दोघांचे पण. दोघांचं पण पहिला same तू. आहे. पहिला मी बुडवतो बायच्या हिशोबाने, तर मी बुडव. जिद्दी. बाय. मी सोडलंय काहीतरी आतमध्ये. हे दुसरं पाय आणलं, दुसरं. काय मस्करी करतोय. चेंबूट. बुडा 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 बुडा. ये सोड नका. बस बस बस. हा 3 वेळा झालं बाय बुडून. 4 झाला. 4 झालं बायचं. तुझं 2. माझं 2 बाबा. आणि मी जिद्दी होतो असं बोलतात. आई पप्पा तुम्ही पण बोललात ना की मी लहानपणी असं म्हणजे बोलतात ना दुकानाच्या बाहेरून निघायचो नाही ना, काहीतरी असं तुम्ही बोललात मला आधी. हा ते काय घेतल्याशिवाय निघायचं निघायचोच नाही ना. गाडी पण दिसली ती तरी चिंच. पण. चिंच. तर त्यांच्या म्हणण्याने, पप्पांच्या म्हणण्याने बाई जिद्दी आहे आणि आईच्या म्हणण्याने मी जिद्दी. तर ऑफकोर्स त्यांचं कारण की त्यांच्याबरोबर वेगळे जिद्दी पण झालं असेल, आमचं हट्टी पण झालं असेल. त्यामुळे 1, 2, 3. तर आई आपला पप्पा, आई पप्पा हा आपला पुढचा क्वेश्चन. सर्वात जास्त लहानपणी शाळेला सुट्ट्या कोणी केल्या? सुट्टी कोणी मारली की कंटाळा आला जायचं नाही असं? नाही कोणी कोणीच नाही, नाही सुट्टी. कोणी. दररोज शाळेत जायची. दररोज सकाळच्या शाळेत. हा उठायचं. दररोज. सकाळी उठलं का बरोबर उठणार, कपडे बिडे घालणार, चहा घेणार. बायची दुपारची असायची, तुझी तुझी सकाळची. सकाळची असायची. नाही. हे भारी आहे बा. पण मस्त. पण हा क्वेश्चन आम्ही दोघ जण जिंकलोय. कारण की ऑफकोर्स आम्ही लोक कधीच नाही ना बाय, नाही, कधी कधीच सुट्ट्या. नाही. मला तर आवडायला शाळेत जायला. म्हणजे मला अजून आठवतंय की मी सकाळी आमची 6ला काहीतरी शाळा असायची. 6 काय 6:30 काय 7ला असेल. 6:45 असायची. हा. 6:45 मला अजून 6:45 असायची. आणि मी उठायचो 5:30 आणि लवकर. आणि सकाळचा सुविचार असायचा, सुविचार तो मला आवडायला लिहायचा. जो सुविचार आपण लिहितो ना की अक्षर हाच करा दागिना, असं सगळं ते सुविचार मी लिहायचो. कारण की ते सगळं पुसून बिसून नीट सगळं क्लीन बिन करून ते मला आवडायचं लिहायला. आणि ते मी लिहायचो. सकाळी सकाळी जायचो मी उठून मस्त तेल बिल लावून टमटमीत एकदम. आणि तेव्हा कसा होता एकदम असा होता. बॅग वगैरे. गुबगुबीत. गुबगुबीत, एकदम गुबगुबीत. तुम्हाला फोटो दाखवतो मी इकडचा. मोठे ऍक्च्युअली बा- रिव्हील केला ना. हा मोठे बाबा यायचे. मोठे बाबा यायचे आम्हाला हा सोडायला. ते सोडायला नंतर मग जायचे. मोठा आलो. मोठे बाबा बोलायचे पप्पा नाही का गेलं का महिला शाळेत. शाळेत नाही ना, शाळेत तेव्हा एक दिवस जरी घरात असलो की मोठे आवा मग सोडायचे नाही. मग संपला. डायरेक्ट टमटम लावला डायरेक्ट. की ऑफकोर्स बायचा जन्म गावचा आहे. तर बायने पहिली ते दुसरी म्हणजे छोटा शिशू मोठा शिशू सगळं असतं ते सगळं बायने दुसरीपर्यंत गेलं. नंतर मग बाय मुंबईला आले, आई आणि बाय. आणि मी इकडेच मुंबईला जे माझ्या आठवणी आहेत त्या सगळ्या. आणि आजोबा म्हणायचे ही खाल्यानंतरी रडत राहते. बायचं रडण्याचं सुटत नाही. बायचं रडण्याचं सुटत नाही. बाई लोक म्हणजे खूपच रडायची ती. खूप रडायची बाय. म्हणून ते आता पाणी हे साठलंय. पण साठलंय ते बायला उठतंय आता. मला वाटतं तर काकीला पण विचार, काकी पण माहितीये काकी. काकी ह्याच्यावरती कमेंट कर. वेदू पाठीच बसलाय. वेदू सगळं ऐकतोय. तर तू सांगशील. बंटू तर बघतेच आहे आपली. तर बंटू बघायला बंटू सांगेल बाबा काकी बंटू आणि वेदू मध्ये जर काकीचा मार कोणी खाल्ला असेल तर तो बंटूने खाल्ला असेल. बंटीने खाल्ला. विचारणे. हा वाचतो. हा साला वाचतो माहितीये. बंटीने लाडूबा याची वेदूची करते. वेदूची काकी वेदूची लागते. काकीची बंटीची नाही करत. हा बंटीची नाही करत. तर पुढचा क्वेश्चन आई पप्पांसाठी पर एकदा टांगणा. करोडपतीचं कसं असतं स्पॉटलाईट येतात ना, तर स्पॉटलाईट आलेले आहेत दोघांवरती. आणि पुढचा क्वेश्चन. लहानपणी आई पप्पांच्या हातचा जब्बर मार कोणी खाल्लाय? तर त्याला सांगतील लोक. चला कोणी खाल्लाय कोणी खाल्लंय सर्वात जास्त? हे बा एक सांगतो मी जास्त की आई बाप्पांनी सर्वात कमी कधी हातच नवला आई बाप्पांनी एवढा. ही एक पहिली गोष्ट. आता ह्याच्यामधून जेवढा हात लावला तो कोणाला लावला ते आता ऐकूया. हा ना हात जास्त लावतलाच नाही. लावलाच नाही. पण मार कोणी खाल्ला तरी पण आधी ते सांगा. मला माहित थोडंसं बायला 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 मारायचं. बायला मारलाय. हा.
म्हणजे लहानपणी बायला मारला, रडायची ना म्हणून मारायचं असं. ते ना रडाय सोडून द्या, असंच मोठे आल्यावरती पण. मोठं कोणा जास्त नाही नाही, होणार मारलं बाय, तर नाही. जास्त नाही. नाही तुम्हाला कोणाला नाही? नाही आता मी सांगतो याचा आन्सर. मी एवढा जास्त मार खाल्लाय ना यांच्याकडून, मला आठवत आहे. हा जोगेश्वरीला हा मग तेच बोलतोय. ते पप्पांनी जोगेश्वरी याला काय मारला हो? मारलं. एकदा ना पप्पा तेव्हा रोज मार खायचो मी. दररोज हा काय पत्रे डेंजर. बित्रेवर तिकडे. असं मी जायचा, normally हा. पतंग बितंग. Correct. खेळायला जायचं मी खेळायला जायचो मजबूत, एकदा गेम खेळायला गेलेला. गेम खेळायला आणि गेलो बाहेर असे काहीतरी, आणि डेंजर म्हणजे लोकांनी outline- पप्पा आम्हाला सांगितलं. खायला पैसे द्यायचे 5-5 रुपये 5-5 daily. रुपये. हा बरोबर. हा काय करायचा 5 रुपये खाण्यापेक्षा तो गेम गेम खेळायचो मजबूत, मी गेम तो गाडीवाला असा- गाडीवाले पैसे- व्हिडिओ गेम मॅरिओ ते खेळायचा. पैसे टाकायचे ना ह्याच्यामध्ये, हा. ते खेळायचो. तर ते मित्र बघून म्हणजे आमच्या सांगितलेलं घरी. आजूबाजूचे बघून सांगायचे. तेव्हा मारले. मला तर खूप मारले. पप्पांनी असं मला दिलेत ना इथे, असे रमतवलेत ना, मग ती सवय माझी कधी म्हणजे गेली, संपली विषय. पतंग उडवायचो जे पत्र्यांवरती, पत्र्यावर जाऊन ते पण. आणि पत्र दुसऱ्या पत्र्यांवरती, दुसऱ्या पत्र सांगायचे की अरे बाबा घरात आले, अरे बाबा तुमच्या मुलाला सांगा म्हणून असं कसं. तर ते टेन्शन. आणि आईचं मला अजून आठवतंय, बाईची मी कळ काढलेली डेंजर संजयनगरला, आणि आईने लाटणी होती आईच्या हातामध्ये, एकदाच मारलेलं लाट. आणि आईने जे दिलाय ना मला सनसनीत दिलाय, ती आईने फणाफण दिली आईने कडक. मला ते आठवतं अजूनपर्यंत, त्या लाटण्यांचं जे मला माझी चपाती जे केलेली ना लाटणीने ते मला आठवते. खरंच बोलतोय, खूप मारलेलं. तर मला असं वाटतंय मी स्वतःहून इकडे विसर्जन झालो पाहिजे, कळलं. हे त्यांना आठवत असेल, मार खाल्लेलं मला आठवतंय सर्वात जास्त. त्यामुळे श्वेता लाटणीने मारलेलं. हा मी नाही पाण्यात पाणी ओतून येतो दुसरा घेऊन ये. येईल बस यार. फेस आलाय. तर थांबा ना. त्याला ते सांग पटापट सर. खाल्लाय बोल. सर्वात एक अजूनपर्यंत लक्षात आहे, तो मार असा खाल्लाय की सगळ्यांकडून खाल्लाय. सांग. डेंजर किस्सा आहे, डेंजर किस्सा. गावी काय हा मे महिन्यामध्ये सुरत. आम्ही गावी सगळे मोठी काका काकी सगळे फॅमिली सगळे पूर्ण कझन्स. मे महिन्यात तुम्ही तुम्हाला बोलले मे आता पण महिन्यात असे- की मे महिन्यात आम्हाला गावाला नेऊन सोडायचे सगळे लोक, सगळे असायचे तेव्हा. हा तर तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो, आणि संध्याकाळची वेळ होती, तर सगळे असे काय ना काय आजूबाजूचं आपलं घराच्या साईडचं जसं झाडू विडू मारत होते. मोठे काका असे खळ्यात होते, सगळे पप्पा आपापली तेव्हा कामं करत मुंबईला होते, हा संध्याकाळी. आई होती. हा, आणि ह्याने माझी काहीतरी कळ काढली, कसं ते आठवत नाही, पण ह्याने मला खूप कळ काढली माझी. तर मला दिसला दगड. हा थांब, आता याचं स्पष्टीकरण तुझं देतो त्याच्यामधलं. तर आमचं घर आहे असं वरती, आणि मी आणि आई आमच्या फांदीमध्ये, तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत माझ्या सगळ्या ब्लॉग मध्ये, फांदी आहेत मला, आणि आमचं घर थोडं उंचावरती आहे. तर आई झाडू मारते इकडे खाली, आणि मी खाली असं बाईची कळ काढतो वरती बघून, काय बोलतोय, ए काय बटले, ए काय असं चिडवायचं, छोटी बाय असं चिडवायचं. खूप कळ काढला, ज्या बहीण माझ्या नॉर्मली कळ असतात त्या. आता पुढे बोल. तर ह्याने कळ काढली, तर मला तिथे एक दगड दिसला. तर मला वाटलं की नाही लागणार, एकदम होता तो एकदम मोठा असा दगड होता, असा दगड. टोकवाला होता दगड. मला आधी वाटलं की तो दगड पडला असता. हा. मला आधी असं वाटलं की ह्याला लागणार नाही तो दगड. मी आपलं जोरात मारला, आणि ह्याच्यात जो लागला ह्याला डोक्यात लागला इकडे, ते तुम्हाला ह्याच्यातून रक्त रक्त यायला लागलं. धाव इथे 2 मिनिटं धाव. आता मला जे आता त्याच्यामधलं परत स्पष्टीकरण सांगतो. बाईने जो दगड उचलला, तो दगड असा बिसा नव्हता, तो असा दगड होता, आणि बाईने असा उंचावरून टाकला टाप करून ना माझ्यावरती. तर मी तरी चिडवतो तिला, आणि मला लागला, आणि मी असा हात लावला, आणि मी रक्त असं बघितलं आणि असं केलं, आणि असं बघितल्यावरती असा लाल हात झाला माझा, लिटरली लाल हात झाला, आणि आईने झाडू टाकली, आणि आईने मला पकडलं फट करून, आणि परकल आईचा, आणि मी तिकडे बेशुद्ध, मला माहितीच नाही. भरलेला. आणि मी जेव्हा उठलो एक थोडा वेळसाठी त्याच्यात मध्ये मला उचललं गेलं, आणि तेव्हा सर्वात जास्त तेव्हा बोल मला मला जी दूध धुतली कशाने वेताच्या काठीने मार खाल्ला मी. वेताच्या काठीने बायने. मोठ्या बाबांचा जीव ह्याच्यावर जास्त होता. ह्याला काय बाबा. जरा झालं की ते लगेच हेवायचे, असे म्हणजे की बाबांनी जे आणि मारलंय मी नाहीला. ह्याचं ते रक्त आणि ते बघून तेव्हा ह्याला- गावी होते. ह्याला डॉक्टरकडे घेऊन गेले, आणि मग मी पेटीकोट वर होती अशी,
जी मला मारलं, घरातल्यांनी मारलेलं, कुदवलं आणि आणि वेताची काटे वेदू मस्करीत मारला तो मला खाली पडला. भारी. म्हणजे मी बेशुद्ध झालो आणि मी जेव्हा उठलो ना मी असे माझे डोळे होते थोडेसे. हा. मी बायला मार खाताना बघितलं लिटरली. आणि मी असं बोलतोय पण काहीतरी की असं काहीतरी बोलतोय बायला आणि मी बेशुद्ध झालो. आणि गावाला अशी मोठी जखम होणं म्हणजे विषय संपला. 2 टाके पडले ना तुला? कळलं? 2 टाके नाही, त्याची खून अजून आहे. खून आहे अजून 2 टाके नाही जास्त पडलेले. 3 काय किती पडले? आणि मला परत ते डोळे बंद आले माझे. परत तिकडे इंटरव्हल झाला माझा. इंटरव्हल रिक्षा केली. रिक्षा करून मला अजून आठवतं ज्या फोंड्यामध्ये फिरतो ना मी, जिकडे बाजार गेला तिकडे मला उचललं आणि तिकडे पिपीप चालू आहे सगळ्यांना. आणि सगळे माझे जे काका बिका साईडचे होते त्यांनी घेऊन मला बोलतात साईडला उठा. आणि मला मग त्या डॉक्टरकडे हे केलं आणि मला काहीच आठवत नाही त्याच्या पुढे कसं ते डोक्याने शिवलं बिवलं काय टाके टाकले मला काहीच आठवत नाही. पण बायने जब्बर मार खाल्लाय तेव्हा त्याच वेळी. दगड मारला म्हणून मार काठीने मार खाल्ला. खाल्ला. डेंजर, बायने डेंजर मार खाल्लाय, खरं बोलतोय. नंतर ते एवढं सगळ्यांनी मला ऐकवलं. ते अजून पण ऐकवतात ते. अजून पण डेंजर ऐकवतात. सर्वात महत्वाचा आणि लास्ट क्वेश्चन, सर्वात आवडता तुमचा चेडू किंवा लेक दोघांपैकी एक कोण आवडता आहे तुमचा? तर पप्पांचा ऑफकोर्स वेगळा असतो, आईचा वेगळा असतो. त्यांना आता विचारलेला आहे आम्ही. बोला, सर्वात आवडता कोण तुमचा? मी आहे की तो तो आहे. खरं सांगायचं, काही टेन्शन हा, नाही. असं काय नाही. विचारायला पप्प्या. लागले रे. पप्प्या नाही दोघं दोघं आई एकच. पप्पावाले बघ, पप्पावाले पप्प्या. तू बोल, काही टेन्शन नाही. खरं ते खरं. चल आज होऊन जाऊ दे. आई बायला बाहेरी पाठी आपण, बाहेर सासरी पाठी आपण. बोल आई बोल. तसं नाही, दोघं पण सेम. नाही, आईला काहीतरी करावं लागेल. मग आई गाणं, आई तुला पण काहीतरी करावं लागेल. तो दोघांचा आन्सर असेल ना, तुला काहीतरी करावं तुला लागेल. सांग कोण आवडतं जास्त? नाही थांब, तुला दोघं आवडतं ना, तुला काहीतरी मी बोलणार, तुला ते बोलायचं काय ते? जे पण काय, किंवा डान्स करायचं का काहीतरी करावं लागेल तुला. नाही गाणं बोलावं लागेल. गाणं बोलावं लागेल तुला. मला गाणं येत मग एकच आन्सर दे. मग एकच आन्सर दे. एकच सांग, काय पण सांग ना आई, काय पप्पा, मी टेन्शन. आवडत नाही तुम्हाला. थांब ना, ते त्यांना आता ऑकवर्ड नको करू विचारांना. एक बोल आईचं, एकच बोल ना. दोघं पण सेम ना. आई बसलेली आहे, आईला कळत नाहीये. नाही कळत नाही, दोघं पण सेम असतात असं नसतं काय. तर जास्त आईला मी जास्त विचारत नाही. थोडी हे होते. पप्पांनी जर सांगितलं, पप्पांचं असं असतं, पण पप्पांची पण नाही. पप्पांच्या मनातलं नाही रे, नाही नाही पप्पा तसं बाय नाही. बाय बोलले नाही ते कसं? आता रात्रीचं केव्हा केव्हा येत नाही, रात्री उसरा येतो काय, मग ते आपल्याला त्याच्या हे असते ना. मग तू पण नको येऊ. तू पण नको येऊ. नाही हो बाबा, असं नाही, मस्करी करतोय. नाही ग बाय, असं असतं. मी बोलतोय आता कोणी बुडवायचं का? ए बाई, माझा बुडवा. तर कुठल्याही जगातल्या कुठल्याही पॅरेंट, त्यांची 4 मुलं असतील, त्यांची 2 मुलं असतील, त्यांचा एक मुलगा सगळे असेल, same. तरी त्यांच्यासाठी सगळी सेम असतात. कोणी असं आवडता नसतं. मग पप्पांचं कन्फर्म बाय पण आवडते आणि मी पण आवडतात, तेवढाच. आवडते, हा. म्हणजे कधी कधी बायला असं वाटतं, तुम्हाला अजून पण सांगतो, बायला असं खूप वेळा वाटतं, नाही पप्प्या चांगला आहे तुमच्या बरोबर, असं नाही आहे. कळलं? हे बायला मी आत्ताच सांगतोय सगळ्यांसमोर. मला माहितीये आई पप्पा तिच्यावरती किती प्रेम करतात, म्हणजे सगळ्यांवरती. इव्हन वेदू पण समोर आहे इथे, वेदूवरती पण तेवढंच प्रेम करतात आई. नाही वेदूला आहेच. म्हणजे आई बाप्पांच्या, मला तरी वाटतं आमच्या दोघांच्या त्याच्यावरती प्रेम करतात सर्वात जास्त, हे मला वाटतं. तर हे म्हणजे बंटे आणि वेदू हे दोघही ऑफकोर्स माझ्या काकांची मुलं आहेत ती. आम्ही पण ती असं दोघं आम्ही असं म्हणत नाही हो बाबा तो परका आहे म्हणून परक्या म्हणून. काकांचा मुलगा म्हणून. असं पण पण खरंच, त्याला- म्हणजे सगळ्या म्हणजे खरं सांगू तर आमच्यापेक्षा असतं ती दोघं त्यांना खूप इम्पॉर्टंट आहेत. सगळी म्हणजे हे, आणि जर तो क्वेश्चन एवढा लांब आहे की ऑफकोर्स ती काकांची मुलं असून त्यांना एवढे प्रेम आहे, तर विचार करा आम्ही किती प्रेमळ असू. पण असे आई बाप्पा सगळ्यांचे असतात. आणि खरंच आई बाप्पा म्हणजे देव आहेत खरं म्हणजे ह्या बाबतीत. आणि खरंच श्वेता रडते याच्यावर. आमच्या तर आई पप्पा खूपच साधे पण आहेत आणि खूप सगळ्यांना आवडतात. सगळ्यांना हा ब्लॉग खरंच आवडेल. आणि अजून पण सांगतो, मी आईबरोबर जेवण केलं, छोटे छोटे आई बाप्पांसोबत हे, म्हणजे मला तरी वाटतं मी आम्हाला असे म्हणजे बोललात ना, कधी असे लेट आलं काय आलं तरी असे चिडणार नाहीत किंवा काय नाही, म्हणजे समजून घेतात की समजून, प्रत्येक गोष्ट समजून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर ऍक्च्युली मी हा जो गेम पण आहे ना, हा मी गेम सारखा नाही खेळत. हे त्यांच्यावर ना त्यांच्यावर मजा येते असं हे खेळायला. म्हणजे जस्ट बसायला. आणि हा पण ब्लॉग आहे ना, हा खरं माझ्यासाठी हा मेमरी ब्लॉग आहे की हा पहिल्यांदा आयुष्यात मी खेळलो असा गेम आई बाबांसोबत.
आणि त्यांना खरंच म्हणजे एक गोष्ट त्यांना जर समजवायची त्यांना खूप वेळा समजावी लागते ती, आणि ती त्यांना समजून ते एवढे मस्त बोलतात आहेत, एवढे मस्त ऍक्टिव्ह, म्हणजे ते जेव्हा कॅमेरा लागतो समोर तेव्हा ते असे होतात, गपचूप होतात, पण ते एवढे पण बोलले ना खरंच आमच्यासाठी खूप आहे ते. मित्रांनो, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या वेळी अजून डेंजर क्वेश्चन्स येणार आहेत. असा ब्लॉग तुमच्या आई पप्पांसोबत खेळा, खूप मजा येईल तुम्हाला पण. आणि परत एकदा तुम्हाला काय करायचंय ते माझ्या आई पप्पांनी सांगतील. पहिलं बाय सांगेल. बाय काय करायचंय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बोल. सबस्क्राईब. सबस्क्राईब. हा, परत बोल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. बोल परत. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस. बाय बोले. बाबा बोला आता काय बोलला? ही काय बोलली? लाईक करा, लाईक करा, हा, शेअर करा शेअर करा, आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, आणि सगळीकडे पसरवा. बोला. सगळे पसरवा. आई तू बोल. काय लाईक करा, लाईक करा, लाईव्ह करा, लाईव्ह करा, लाईक लाईव्ह करा. नमकी बोलतो काय? बाय गम राहा, तू काय चिडवतेस? बाय. नमकी आला. ऍक्च्युली आई पप्पांचं पुढच्या वेळी करूया. आई पप्पांना इकडे बसवतो आणि आम्ही दोघं क्वेश्चन करतो. यांचे किस्से आहेत डेंजर. यांचे इंग्लिश कोण शिकलंच नसेल. शिकलं. माझी आई तुमरा हमको सबसे आगे है, तुमरे हमको खारी मटर दिया, भैया इतना ही दिया. उद्याच नंतर घे तू. नमकी आया. काय पण नको. नमकी असू दे. आईचे किस्से, ऍक्च्युली आईच्या किस्स्यांवरती एकदा ब्लॉग करूया नको फक्त. नको. हा आई, लाईक करा, लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. मनास्व. नको. कसं वाटलं? मस्त. खरं मस्त वाटलं. चांगलं. कट केलंय तिने आता. हा. टेन्शन नाही. आता हे चालेल. सर्वांवरती येणार. तुमच्या सगळे ऑफिस, बघणार. तुमच्या ऑफिसला पप्पा नाही कधी. कधीच नाही यायचे? कधीच नाही शाळेत. असे कसे पप्पा? त्याने मुलं काय नाही सोड, नाही तर नको सोडू शाळेत. काय रामशिवा गोविंदा. रामशिव गोविंदा.